नमस्कार. राम राम रामकृष्ण हरी. गुडाईमशी मी उत्तम काका शितोळे. मी पोहोचलेलो आहे कर्नाटकमध्ये भालकी तालुक्यामधील घाटसांगवी या गावी आणि या गावातील प्रगतशील शेतकरी, गावातील प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व आदरणीय काशीनाथजी पाटील यांच्याबरोबर मी आज या घाटसांगवी गावातील आहे. पाटील साहेब राम राम. राम राम. एक योगायोग बार्शी तालुक्यामध्ये पानगाव या गावातील आमचे संतोषजी मोरे आणि स्वातीताई मोरे यांना आलेला अनुभव या माध्यमातून स्वातीताईचं आमच्या हे माहेर आणि त्यांचे वडील आहेत ही, आणि स्वातीताईंनी यांना ॲग्रिकल्चरमधले ॲग्रो ग्रोथ बूस्टर आणि ॲग्रो ॲक्टिवेटर हे गतवर्षी 2 प्रोडक्ट तूर या पिकासाठी दिले होते. पाटील साहेब, आज गेल्या वर्षी तुरीला ज्यावेळेस तुम्ही हे वापरलं, हेच वापरलं होतं बर, काय तुम्हाला म्हणजे किती तूर होती आणि त्याला रिझल्ट समाधानकारक आला का? किती रिझल्ट आला? 6 किलो बियाण्याला 20 क्विंटल. 6 किलो बियाण्याला 20 क्विंटल 20 क्विंटल तूर झाली. बर, तूर कोणती होती? आपले लाल तूर. लाल तूर होती. बर, ह्याच्या अगोदर कधी तेवढ्या बियाण्याला तेवढी तुम्हाला तूर झाली का? नाही, कधीच झाली नाही. बर, बघा शेतकरी बांधवांनो, हा एक रिझल्ट आहे आश्चर्यकारक. 6 किलो बियाण्याला जवळजवळ 20 क्विंटल तूर या ठिकाणी आदरणीय काशीनाथरावजी पाटील काय यांना झालेली आहे. आणि हाच अनुभव अगदी कमी खर्चामध्ये जास्त भरघोस उत्पन्न मिळालं पाहिजे आणि विषमुक्त शेती झाली पाहिजे, आपली सेंद्रिय जैविक शेती झाली पाहिजे, या माध्यमातून आज आमचं उद्दिष्ट आहे. तर महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये आज आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी आलेला हा रिझल्ट आपल्या सर्वांच्या समोर, हा सत्य अखिल कोटी ब्रह्मांड नायक श्रीराम प्रभू चंद्राच्या या पवित्र अशा पावनभूमी ही जी सांगितलेली मुलाखत आहे, ही जी तुम्ही बघत आहात, हे सत्य आहे. आणि ही गत वर्षापूर्वी आलेली हा अनुभव आहे यांना शेतीतला. तर नक्कीच प्रत्येक शेतकरी बळीराजांनी असं IMC कंपनीचं ॲग्रो ग्रोथ बूस्टर आहे, ॲग्रो ॲक्टिवेटर आहे, फ्लावर केअर आहे फुलाच्या स्टेजमध्ये असताना, आता प्लांट केअर आहे आळीसाठी, सीड केअर आहे बीज प्रक्रियेसाठी, आणि ॲग्रो ग्रोथ ग्रॅन्युअल खताची पण या ठिकाणी आपल्याकडे बॅग आलेले आहेत. खत पण तुम्ही प्रत्येक पिकाला, फळाला, फुलाला, बागाला वापरू शकता, असे खत पण आलेले आहेत. तर नक्कीच वापरा, भरघोस उत्पन्न घ्या आणि खर्च कमी करा आणि आपल्या कळ्याला विषमुक्त करा, एवढीच आमची विनंती आहे.